नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज हे माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे आणि स्वतःचं बलिदान देणारे, योगदान देणारे सर्व क्रांतिकारी आणि स्वातंत्र्य सैनिक यांना मी विनम्र अभिवादन करतो. मी ज्या संस्कृतीमधून आलेलो आहे ती संस्कृती वसुदैव कुटुंबकम या भूमिकेची संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया अशी मानणारी माझी संस्कृती आहे. म्हणजे मी आज जे काही बोलणार आहे त्यामध्ये कुणा एका व्यक्तीवर अथवा पक्षावर अथवा एखाद्या व्यवस्थेवर, एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवर टीका करणं हा माझा उद्दिष्ट नाही आहे. तर माझा जो भारत देश आहे हा देश मला सर्व बाजूनी आत्मनिर्भर झालेला, स्वावलंबी झालेला आणि सक्षम झालेला पाहायचा आहे, ही माझी भूमिका आहे. खरं तर 15 ऑगस्ट 1947ला या देशातून ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि आपण सर्व भारतीय लोकांनी भारतीय लोकशाहीचा अंगीकार केला. तसं पाहिलं तर स्वतंत्र आपल्याला मिळालं. पण आजच्या या मनोगताची जी सुरुवात होती आहे ती स्वतंत्रतेच्या व्याख्येवरूनच होती आहे. स्वतंत्र म्हणजे काय? तर स्वतंत्र म्हणजे स्वतःचं तंत्र, स्व म्हणजे स्वतःचं आणि तंत्र म्हणजे व्यवस्था. तर आजही ही खंत आहे की भारताने स्वतःची व्यवस्था नाही निर्माण केलेली आहे. त्याची पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर त्याच विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे की आपण पूर्ण स्वतंत्र झालेलो नाही आहेत. तसं पाहिलं तर 1947च्या अगोदरपर्यंत 1100 वर्ष देशावर निजाम असतील, मुघल असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, अशा जवळपास 1100 वर्ष भारतावर वेगवेगळ्या राजवटींनी आक्रमणं केली आणि भारताची स्वतंत्रता लुटून नेली. आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला आपण म्हणतोय की इंग्रज राजवट संपुष्टात आली, पण आपलं तंत्र, आपली राजकीय व्यवस्था, आपली सामाजिक व्यवस्था ही अजूनही निर्माण झालेली नाही आहे. कारण की आपण आजही इंग्रजांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था कॉपी पेस्ट करून चालवतोय. त्याचे काही मी उदाहरण आज देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदी एक महत्त्वाचा विषय जो मला नेहमी सांगायला आवडतो की आज आपल्या देशामध्ये आपण पाहतोय की 128 प्रकारचे ॲग्रो क्लायमॅट झोन आहेत. इकॉनॉमिकल झोन आपण जे पूर्वी होते, 300 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर आपला भारत देश हा सर्व बाबतीत समृद्ध होता. भारताची जी ग्रामीण व्यवस्था होती ती पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होती. भारताचं स्थापत्यशास्त्र, ज्याला आपण आर्किटेक्ट म्हणतो, आर्किटेक्चर शास्त्र जे आहे ते जर तुम्ही ओडिसाचे, साऊथ भारतातले जर तुम्ही वेगवेगळे मंदिरं पाहिले तर ते खूप जबरदस्त आहेत. आणि भारताची चिकित्सा व्यवस्था, आपल्या भारतामध्ये सुश्रुत असतील, वाघभट्ट असतील, असे अनेक ऋषीमुनी झालेत की ज्यांनी भारतीय चिकित्सा व्यवस्था खूप मजबूत बनवली होती. आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये इंग्रज आले, इंग्रजांनी ती सर्व व्यवस्था नष्ट केली, मुघलांनी नष्ट केली आणि आपण मग त्या आपल्या स्वाभिमानालाच विसरून गेलो. खरं पाहिलं तर मला आज हे सांगायला थोडं वाईट वाटतं की आजचा इकॉनॉमिक टाइम्सचा जर आपण सर्वे पाहिला तर भारतामध्ये जवळपास 570 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजा 38 लाख करोड रुपये एवढं भारतावर विदेशी कर्ज आहे. भारतामध्ये दररोज जवळपास 1 कोटी, दरवर्षी 1,10,00,000 नवीन मुलं जन्माला येत आहेत. या मुलांची शिक्षणाची कुठलीही व्यवस्था भारत सरकार, रोजगाराची व्यवस्था भारत सरकार अथवा आरोग्य चिकित्साची व्यवस्था भारत सरकार पूर्णपणे करू शकत नाही. आणि मग या मुलांवर किंवा या नवीन येणाऱ्या पिढीवर आपण पाहतोय की बेरोजगारीचा ताण असेल, यांच्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती कमी होत आहे, यांच्यासाठी आपण पाहतो की रोगराई वाढती आहे, यांच्यासाठी स्पर्धात्मक युग येत आहे. आणि थोडक्यात काय तर नवीन पिढीला आपण कुठला भारत देतोय हे आपल्यापुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. आपण स्वतंत्र भारत दिला पाहिजे, पण आपली व्यवस्थाच ही पारतंत्र्याची निर्माण झाल्यामुळे आपण आजही भारताला स्वतंत्रता म्हणू शकत नाही. याच्यावर आपल्याला आज मंथन करायचं आहे. 1947च्या अगोदर किंवा आपण जर पाहिलं 1900च्या शतकात, 1800च्या शतकात
जवळपास ब्रिटिशांनी 71 पेक्षा जास्त देशांवर आक्रमणं केली, त्याच्यावर राज्य केले. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, सिंगापूर असेल, इंडोनेशिया असेल, हाँगकाँग असेल. अमेरिकेवर सुद्धा ब्रिटिशांनी राज्य केलंय. जपानवर देखील ब्रिटिशांनी राज्य केलंय. चायनावर सुद्धा ब्रिटिशांनी राज्य केलंय. पण आपण जर एक 2-3 उदाहरण घेतले की चायनाचं जर आपण पाहिलं तर त्यांची सगळी व्यवस्था ही स्वदेशी भाषेत चालते. त्यांनी स्वतंत्रता निर्माण झाल्यानंतर स्वतःचं तंत्र तयार केलंय, स्वतःच्या मातृभाषेवर आधारित, स्वतःच्या संस्कृतीवर आधारित, स्वतःच्या नीतिमूल्यांवर आधारित राजकीय व्यवस्था निर्माण केली आहे. त्याच प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण केली आहे. त्याच्यामुळे आज चीन हा जागतिक पातळीमध्ये सर्वात चांगला एक्सपोर्ट करणारा देश आहे. ते जर आपण अमेरिकेचं जर पाहिलं तर अमेरिकेवर अनेक आक्रमणं झाली, अनेक लोकांनी राज्य केलंय, त्यामध्ये ब्रिटिशांनीही राज्य केलंय. पण अमेरिका जेव्हा स्वातंत्र्य झाली त्यावेळेस त्यांच्या तिथल्या सर्व लोकांनी सार्वभौम म्हणजे एकत्रित येऊन त्यांच्या स्वतःच्या नागरिकांचा कसा विकास होईल, सर्वांगीण विकास कसा होईल अशी राज्यव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर जपानवर तर अणुबॉम्बचा हल्ला झाला, अनेक प्रकारचे वेगवेगळे संकट आले. पण जपाननी देखील स्वतःचं तंत्र म्हणजे स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याला सुराज्य घडवण्यासाठी स्वतःची राजकीय व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे जपान आज सक्षमपणे उभा आहे. दुर्दैवाने भारताने ही राजकीय व्यवस्था जी निर्माण केलेली आहे ती इंग्रजांच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियन ऍक्ट जो सर्वात पहिल्यांदा 1858ला तयार झाला होता. 1857ला आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये खूप मोठा राजकीय उठाव, सामाजिक उठाव झाला होता. ब्रिटिश सरकार जे ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं त्याला हाकलून देण्यासाठी जे एक खूप मोठी चळवळ भारतीय व्यवस्थेमध्ये झाली होती, त्या चळवळीला हाणून पाडण्यासाठी किंवा त्याच्यानंतर भारतीय नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नावाचा 1858ला ब्रिटिश पार्लमेंटच्या सहयोगाने ईस्ट इंडिया कंपनीने लॉ तयार केला. असं म्हणतात की त्याच्यामध्ये 34,000 पेक्षा जास्त वेगवेगळे कायदे कानून होते आणि ते आजही लागू होत आहेत भारतीय व्यवस्थेवर. त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या 1935ला. त्यानंतर आपली भारताची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवली आणि एक प्रकारचं आपण असं मानतो की आपण लोकशाहीमध्ये जगतोय. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली, लोकांची स्वतंत्रता असलेली शाही. पण तसं पाहायला भेटत नाही. मी आज जे म्हणतोय की आपल्याला स्वतंत्रता मिळालेली नाही त्याचं कारण 1990 साली भारताने ज्या काही करारांवर सही केली आहे त्याच्यामध्ये ग्लोबलायझेशन असेल, त्याच्यामध्ये लिबरलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल, ह्या गोष्टी ज्या भारताने स्वीकारल्या म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण, ह्या ज्या गोष्टी भारताने स्वीकारल्या त्याच्यामध्ये भारताच्या घटनेमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं. त्याच्यानंतर आज जर आपण पाहिलं तर भारतामध्ये राज्य करणारे हे जे निवडक लोकप्रतिनिधी आहेत किंवा निवडक उद्योजक आहेत की जे भांडवलशाही आधारात भारतावर काम करतात किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, खाजगी कंपन्या असतील, मल्टीनॅशनल कंपन्या असतील, विदेशी कंपन्या असतील, विदेशी नीती असतील, ह्या आज कुठेतरी भारतावर राज्य करताना आपल्याला दिसत आहेत. ज्या काही पॉलिसी आहेत, ज्या काही प्रोसिजर आहेत ह्या यांना विचारात घेऊन केल्या जातात आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. आपण पाहतोय की भांडवलशाही अथवा ग्लोबलायझेशन स्वीकारल्यामुळे भारतामध्ये 1990 नंतर गरिबांचं गरीब होण्याचं प्रमाण थोडंसं वाढतच चाललंय आणि श्रीमंताचं श्रीमंत होण्याचं प्रमाण वाढतच चाललंय. याच्यामध्ये जरी आपण वेगवेगळ्या शासनाच्या योजना गरिबांना देत असू तरी आत्मनिर्भर काही गरीब होताना दिसत नाही आणि आपल्याला आत्मनिर्भरतेचं आज एक सत्र सुरू करण्याचा किंवा त्याविषयी मंथन करण्याची आपल्याला गरज आहे. भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी देण्यात आली आणि आपण पाहतोय की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे एकीकडे विदेशी कंपन्या आल्यात. काही मित्र नक्की म्हणतील की त्याच्यामधून रोजगार निर्मिती झाली, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिकरणाला सुरुवात झाली. पण जे औद्योगिकरण झालंय किंवा जो विकास झालेला आहे तो सिमेंटचे कॉन्क्रीटीकरण करणारा विकास झाला. तो कुठेतरी औद्योगिकरणाच्या नावाखाली आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीला हानिकारक असा विकास झालेला आहे असं मला वाटतं.
आपण औद्योगिकीकरण स्वीकारलं, त्या औद्योगिकीकरणाची पण एक धोरण 1850 साली इंग्रजांनी जे बनवून ठेवले त्याचाच आपण अवलंबन केला. औद्योगिकरणामध्ये आपण इंडस्ट्रीला जमिनी दिल्या, इंडस्ट्रीला वीज दिलं, जमीन पाणी दिलं, आणि त्या बदल्यात जे इंडस्ट्रीनी पोल्युशन दिलंय त्याच्यावर आज आपण कंट्रोल करू शकलेलो नाहीयेत. म्हणजे उदाहरणार्थ आपलं जल, आपलं जमीन, आपलं जंगल हे नष्ट होत चाललेलं आहे किंवा याच्यामध्ये प्रदूषण येत चाललेलं आहे. आपण पाहतोय की ध्वनी प्रदूषण वाढत आहे, पण त्याच्यावर नियंत्रण करणारा कायदा आपल्या हातात नाहीये. आपण नुसता कायदा बनवला पण त्याच्यावर पूर्णपणे आत्मसात आपल्याला तो करता येत नाही, कारण की कंट्रोलिंग जे आहे ते ह्या विदेशी कंपन्यांच्या हातात किंवा भांडवलशाहीच्या हातात किंवा राजकीय यंत्रणेच्या हातात गेलेले आहेत. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय विकास होतोय आणि एकीकडे आपण प्रकृतीपासून दूर जातोय. निश्चित भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काही गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत असंही म्हणायला हरकत नाही, पण भारतातल्या शेवटच्या नागरिकाला न्याय मिळवण्याची व्यवस्था आपण दिलेली नाही. आणि निश्चित आज जे काही वातावरण आहे ते आपल्या क्रांतिकारकांना किंवा स्वातंत्र्य सैनिकांना निश्चित न आवडणारं हे वातावरण आहे. तर एकीकडे मला असं म्हणायचंय की आपण प्रगती करत असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक यांच्या कुठंतरी आपण ज्या संधी केल्यात, ज्या ॲग्रीमेंट्स केल्यात, त्याच्यामध्ये आपण आपली स्वतंत्रता गमावून बसलेलो आहोत. आणि याची जाण आपल्या सर्वसामान्यांना होणं खूप गरजेचं आहे. राजकीय लोकांना ती जाण असली तरी त्याच्यावर ते हिंमत धरून त्याच्यात बदल करत नाही आहेत. तर मग भांडवलशाही अथवा खाजगीकरण ज्यांचं याच्यावर एक ज्याला आपण म्हणू की वर्चस्व आहे, अशीच लोक आज सत्ता गाजवताना दिसत आहेत आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळताना आपल्याला कमी दिसतोय. मग भारताचा जो विकास झालेला आहे तो आपल्याला विकास अपेक्षित होता प्रकृती केंद्रित, कारण की भारतीय स्वदेशी तंत्र सांगतं की जे काही विकास करायचा तो प्रकृतीच्या सानिध्यात राहून करा. आपली भारतीय संस्कृती नदीला देव मानते, झाडाला देव मानते, सापाला देव मानते, म्हणजे ती उंदराला सुद्धा देव मानते. म्हणजे प्रकृतीमध्ये जे जनावरं आहेत, प्रकृतीमध्ये जे काही आहे त्या प्रकृतीला देव मानून अथवा त्या प्रकृतीचा सन्मान करून आपल्या भौतिक सुखांचा विकास करणं ही भारतीय संस्कृती आहे, हे भारतीय तंत्र आहे. पण ज्या वेळेस विदेशी नीती आपल्यावर आल्या, भांडवलशाहीची नीती आपल्यावर लादली गेली, त्याच्यानंतर मात्र आपण फक्त विकास एवढ्याच मुद्द्याखाली आपण राहिलो आणि जो विकास प्रकृतीच्या केंद्रित होत नाही तो विकृतीच्या केंद्रित नेणारा विकास होतोय. आणि त्याचं सगळेजण आपण आता अनुभवतोय. ते म्हणजे कोरोनाचं एक छोटंसं उदाहरण की आपण पाहतोय आज जो विकास होतोय तो प्रकृतीच्या विरुद्धात होतोय, म्हणजे विकृती केंद्रित विकास होतोय. आणि याच्यावर आपल्याला जे अपेक्षित होतं ती आपली स्वदेशी यंत्रणा किंवा स्वतंत्र यंत्रणा म्हणजे स्वतःच्या असलेल्या व्यवस्था. मी काही उदाहरण देऊन आपल्याला याच्याबद्दलचं थोडंसं माझं मत व्यक्त करतोय की स्वदेशी व्यवस्थामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला आमची चिकित्सा व्यवस्था ही स्वदेशी अपेक्षित होती, ही आत्मनिर्भर अपेक्षित होती. जसं की भारतीय व्यवस्थेमध्ये 5000 वर्षापासून योग, प्राणायाम, निसर्ग उपचार, आहार विज्ञान, दिनचर्या, मग त्याच्यानंतर समजा आलेली असेल युनानी असेल, होमिओपॅथी असेल, तर ह्या सगळ्या व्यवस्थेमधून आज जर प्रॉपर रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं आणि याला विज्ञानाची, आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर अनेक प्रकारचे रोग राई आजही कमी होताना दिसतील. परंतु आमच्या भारत सरकारनी विदेशी औषधांचं इम्पोर्ट एवढं चांगलं करून ठेवलंय, त्याच्यावर एवढ्या मोठ्या मोठ्या सबसिडी दिलेल्या आहेत आणि इतकं मोठं प्रयोजन किंवा प्रलोभन आमच्या ॲलोपॅथीला दिलेलं आहे की आमची स्वदेशी चिकित्सा आम्हालाच नकोशी झालेली आहे. आमच्याच चिकित्सेवर आमचाच विश्वास राहिलेला नाही आहे, जी 5000 वर्षापासून या देशाला सांभाळत आहे. आम्हाला अपेक्षित काय आहे? आम्हाला अपेक्षित आहे की याच्यामध्ये चांगलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट व्हावं. याच्यामध्ये अपेक्षित सरकारनी कुठंतरी चांगलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आर्थिक पाठबळ तर द्यावं, पण यंत्रणेचं देखील पाठबळ द्यावं, जेणेकरून आमची ग्रामीण व्यवस्था जी आरोग्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होती तसा प्रत्येक व्यक्ती त्याच्या आरोग्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल. कोरोनाजन्य परिस्थितीत आम्ही पाहिलं की आम्ही आयुर्वेदिक अथवा पंचगव्य आधारित अथवा होमिओपॅथिक आधारित आम्ही चिकित्सा देत होतो. त्यावेळेस
आम्हाला त्याचं रिपोर्ट करण्याची सुद्धा परवानगी प्रशासनाने दिली नव्हती, आजही नाही आहे. म्हणजे आम्ही जे काही आहे ते WHO ऐकायचं, आम्ही जे काही आहे ते विदेशी नीतींचंच आम्ही अंमलबजावणी करायचं, आमचं डोकंच चालवायचं नाही. म्हणून मी म्हणतो की आपण स्वतंत्र झालेलो नाहीये. दुसऱ्या गोष्ट, जी औषधं जगभरात बंद झालेली आहेत ती भारतात विक्रीला येते. आणि आमचे जे औषधं आहेत, जे पंचगव्य आधारित असतील, आयुर्वेदिक औषधं असतील, त्याला FDIचं लायसन मिळायला आम्हालाच संघर्ष करावा लागतो. म्हणजे आम्ही परतंत्रत आहोत. कारण की जे काही इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, नाही तर आमच्या काही यंत्र ICMR असतील, यांना आमच्या स्वदेशी चिकित्सापेक्षा ॲलोपॅथी किंवा विदेशी यंत्रणेवर जास्त विश्वास झालेला आहे. म्हणून मी म्हणतो की आपण परतंत्रत आहोत. अरबो रुपयांचा नफा या विदेशी कंपन्या भारतातून घेऊन जातात, परंतु आम्हाला आमची ग्राम आधारित स्वदेशी चिकित्सा निर्माण करण्यासाठी आम्हाला पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगीही नाही, किंवा काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये तशी नीतीही नाही. म्हणून आपल्याला स्वदेशी नीतीचा अवलंबून करण्यासाठी स्वदेशी चिकित्सा व्यवस्था ही आमची मागणी आहे, की ज्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की आज आमच्यावर लादल्या जाते विदेशी नीती. मग तो वॅक्सिनेशनचा विषय असो किंवा तो कोरोनाच्या इतर गोष्टींचा विषय असो, आम्हाला आमच्या स्वदेशी चिकित्साचा स्वाभिमान आहे आणि आम्हाला तो मिळाला पाहिजे. दुर्दैवाने आमचं सरकार हे देत नाही. शिक्षण व्यवस्थेबद्दल जर बोलायला गेलं तर भारतीय गुरुकुल व्यवस्था जी होती ती वेगवेगळ्या प्रकारची, असं मानलं जातं की 800 पेक्षा जास्त शास्त्र भारतामध्ये आहेत. मग ते बांधकाम शास्त्र असेल, आरोग्यशास्त्र असेल, आरोग्यशास्त्रात 100 वेगवेगळ्या प्रकारचे 5-25 पैलू शास्त्र असतील, कृषीशास्त्र असेल किंवा आपण ज्याला म्हणतो कुंभाराचं शास्त्र असेल, आपल्या जे लाकूड बनवणारे आपले जे सुतार असतील त्यांचं शास्त्र असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे शिवणकाम करणाऱ्यांचं शास्त्र असेल, बांधकाम करणाऱ्यांचं शास्त्र असेल, आरोग्य चिकित्साचं शास्त्र असेल, असे 800 पेक्षा जास्त शास्त्र आमच्या भारतामध्ये होती. आणि त्याचा सारासार विचार हा आपण पाहिला तर तक्षशिला जे विश्वविद्यालय होते, नालंदा जे विश्वविद्यालय होते, त्याच्यामध्ये मोफत ही शिकवणी दिल्या जायची. आणि जो विद्यार्थी त्या शिक्षण घेऊन बाहेर पडायचा तो त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या योग्यतेनुसार गुरूंना दक्षिणा द्यायचा. आज आमचं शिक्षण व्यवस्था ही खाजगीकरणाच्या नावाखाली पूर्ण बिझनेस ओरिएंटेड करून ठेवलेली आहे. आणि आमच्या सरकारी ज्या शिक्षण व्यवस्थेचे जे शाळा असतील, कॉलेज असतील, त्यांची वाट लावून ठेवलेली आहे. म्हणजे काय, कौशल्य विकसन ही आज काळाची गरज आहे. आपण पाहतो स्किल इंडिया वगैरे वगैरे आपण मानतोय. आपल्या भारतीय घटनेमध्ये कलम क्रमांक 343, 344च्या अनुशयाने प्रत्येक भारतीयाला स्वदेशी भाषेमध्ये शिक्षणाचा अधिकार आहे. परंतु आज आपण पाहतोय की इंजिनिअरिंग असेल, MBBS असेल किंवा डॉक्टर असेल, आर्किटेक्ट असेल, वकिलीचं शिक्षण असेल, ह्या सगळ्या, किंवा सैनिकी शिक्षण घ्यायचं असेल किंवा मला सैनिक व्हायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आजही इंग्रजीमध्ये केल्या जातात. माझ्या ग्रामीण भागातल्या युवकांना त्या प्रकारचं कौशल्य विकसन करण्याची यंत्रणा आम्ही निर्माण केली नाही. दुर्दैवाने त्यांना ते समजत नाही. आणि मग चांगल्या चांगल्या संधीमधून आपण चांगले युवक दुरावल्या जातो. तर आमची आजही इंग्रजीवर एवढं प्रेम आहे आमचं की आम्ही आजही सगळी शिक्षण व्यवस्था इंग्रजीमध्ये देतो आणि सर्वांगीण विकास जो आम्हाला घडवायचा होतो त्याच्यापासून आम्ही मुक्तो. आम्हाला अपेक्षित आहे की आमची शिक्षण व्यवस्था ही स्वदेशी भाषेमध्ये असावी. मराठी असेल, तेलुगू असेल, तामिळ असेल, जे काही असतील, तिथल्या भाषेमध्ये तिथलं सर्व शिक्षण जर देण्यात आलं तर विद्यार्थ्यांना ते सोप्या पद्धतीने कळेल, त्यांचं कौशल्यही विकसन लवकर होईल आणि त्याचा जो परिणाम होणार आहे तो रोजगार निर्मितीमध्ये चांगला होईल, तो भारताला सक्षम करण्यात चांगला होईल आणि त्या पद्धतीने भारतामध्ये एक चांगला विधायक बदल घडेल. योग, प्राणायाम, दिनचर्या, आमचा जो योग शिक्षण पद्धती होती, गुरुकुल आधारित शिक्षण पद्धती होते, याच्या माध्यमातून जो विद्यार्थी घडायचा तो विद्यार्थी सदाचारी, संस्कारी, बुद्धिवान, चारित्र्यवान, राष्ट्रभक्त अथवा तो हिंसामुक्त घडायचा. आजची जी शिक्षण प्रणाली आहे याच्यामधून कसे विद्यार्थी घडतात आणि त्यातल्या त्यात सरकारी शिक्षण प्रणाली. तर आम्हाला म्हणायचं आहे की आम्हाला योग आधारित शिक्षण व्यवस्था हवी आहे, ना की यौवन प्रशिक्षण देणारी शिक्षण व्यवस्था. तर या पद्धतीने आज जर आपण एक उदाहरण पाहिलं, आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे उद्योजक यांची मुलं मोठमोठ्या खाजगी शाळेत शिकतात, वेगवेगळ्या फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि नंतर ते चांगलं शिकून निश्चित चांगलं कौशल्य आधारित
शिक्षण घेऊन येतात आणि ते त्यांच्या व्यवसायातही चांगलं कमाई करतात. पण कुठंतरी आमची जी भारतीय मूल्य होती, विवेकानंद म्हणायचे की शिक्षण असं असावं की ज्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या आयुष्यातली प्रश्न सोडवू शकेल, त्याच प्रकारे समाजातलीही तो प्रश्न सोडवू शकेल, व्यक्ती आत्मनिर्भर होईल आणि आत्मनिर्भर समाज घडवणारा होईल, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आम्हाला हवी होती. आणि ती आमच्या गुरुकुलमध्ये होती. लॉर्ड मॅकोलेनी 1858ला एक कायदा केला, शिक्षण व्यवस्था बदलली आणि सगळे कारकून बनवणारे विद्यार्थी आमचे तयार झाले आणि तीच व्यवस्था आम्ही अजूनही चालू ठेवली. तर मी जे खासदार आमदारांचं उदाहरण देत होतो की आमचे सगळे उद्योजक जे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकतात, कारण की त्यांच्याकडे पैसा आहे. आणि आमच्याकडे पैसा नसलेले विद्यार्थी हे सरकारी शाळेत शिकतात किंवा ते पुढे शिक्षण घेऊ शकत नाहीत. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की आमची स्वतंत्र अशी शिक्षण व्यवस्था हवी आहे की ज्याच्यामध्ये आमचा युवक हा आत्मनिर्भर घडेल. आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये 64 कलाचं ज्ञान दिलं जात होतं. म्हणजे तो संगीत असेल, तर कला असेल, स्थापत्य कला असेल, वेगवेगळ्या कलाचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जायचं त्याच्या आवडीनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार. आणि मग तो त्याच्या आवडीनुसार कला शिकल्यामुळे पुढे चालून तो स्वयंरोजगार करायचा किंवा तो त्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य घडवायचा. आज आम्हाला आमच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता येत नाही, कारण की आमची व्यवस्था अशी बनवली आहे की आम्हाला आर्थिक अडचणी येतात, आम्हाला कंप्लायन्सच्या अडचणी येतात, कायदेशीर अडचणी येतात. तर आमची अपेक्षा आहे की शिक्षणाचा जो बाजार झालेला आहे, जे खाजगीकरण झालेलं आहे, त्याच्या माध्यमातून आमच्या युवकांचं आत्मनिर्भर जीवन घडवणार नाही. आम्हाला अपेक्षित आहे की प्रशासनाने, आमच्या राज्यघटनेने प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिलाय, तर त्याला आत्मनिर्भरता त्याच्या जीवनात यावी अशा प्रकारचं कौशल्ययुक्त शिक्षण, आणि तेही त्याला परवडेल, मोफत किंवा त्याला परवडेल अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था त्याला देण्यात यावी, किंवा शिक्षण झाल्यानंतर त्याच्याकडून ती व्यवस्था परत आपल्या राजकोषात येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात येईल, जेणेकरून बेरोजगार युवकांची फळी तयार होण्याच्या ऐवजी कौशल्ययुक्त आणि चांगले युवक घडतील. आमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ग्रामीण भागात जर आम्ही पाहिलं तर एक गाडी तालुक्याहून गावाकडे जर जात असेल तर त्याच्यामध्ये किमान 8, 10, 15, 20, 25, 30 माणसं त्या गाडीवर बसतात आणि त्या गाडी कोलमडून जातात. का? कारण की ती गाडी त्या गावातल्या सरपंचाची असते, नाही तर कुणाच्या तरी राजकीय वलयातून असते. तेच शहरात जर आम्ही पाहिलं तर 2 व्हीलर 4 व्हीलर भरपूर मोठमोठ्या प्रमाणात रोडवर असतात. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आम्हाला सक्षम करायची नाहीये. का? कारण की त्याचे डीलर आणि डिस्ट्रीब्युटर हे आमचेच कुठंतरी भांडवलशाही आधारित किंवा विदेशी नीती आधारित किंवा राजकीय आधारित असतात. तर मग आम्हाला चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर हवी असेल तर ती सक्षम करण्याकडे सर्वांचं एकमत पाहिजे ना. पण ती आम्हाला द्यायची नाहीये, कारण की आपण पाहिलं की ते खाजगीकरण आणि भांडवलीकरण याच्या आधारात ती अडकलेली आहे. कृषी व्यवस्था जर आम्ही पाहिलं तर 128 प्रकारचे ॲग्रो क्लायमेट झोन भारतात आहेत. भारत हा एक्सपोर्ट करणारा देश होता. म्हणजे आजही 3000 वर्षापासून भारतामधून लोखंड, मसाल्याचे पदार्थ किंवा चांगल्या चांगल्या प्रकारचे फळं किंवा चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीचे गोष्टी, लाकूड किंवा अशा प्रकारच्या 32 प्रकारच्या गोष्टी भारतातून एक्सपोर्ट व्हायच्या. पण आज आमची कृषी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. हरित क्रांतीच्या नावाखाली 1960 मध्ये जे काही रासायनिक खतांचा प्रभाव वाढवला आणि त्या रासायनिक खतांच्या माध्यमातून आज आमचा शेतकरी बी घ्यायचंय पैसे द्या, बियाणं घ्यायचंय पैसे द्या, खत घ्यायचे पैसे द्या, ते फवारणी घ्यायची आहे पैसे द्या. म्हणजे काय? आमच्या शेतकऱ्याला आज पूर्णपणे आम्ही परावलंबी करून ठेवलेलं आहे. भारतीय कृषी व्यवस्था जी स्वतंत्र होती ती कृषी व्यवस्था त्याच्या घरामध्येच बी बियाणं तयार करणारी होती, त्याच्या घरामध्येच गोमूत्राच्या आधारावर किंवा गोबरच्या आधारावर खतं निर्माण करणारी होती, त्याच्या आयुर्वेदिक वनस्पतीचा जडीबुटीचा वापर करून फवारणी करणारी होती. आज आमची कृषी व्यवस्था विदेशी कंपन्यांच्या खतांवर आणि विदेशी कंपन्यांच्या पेस्टिसाइडवर अवलंबून करून ठेवलेली आहे. आणि स्वदेशी व्यवस्था जर निर्माण करायची म्हणली तर त्याला कुठल्याही प्रकारचं सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे नाहीये. खताचं लायसन काढायचं असेल तर 100 वेळेस चक्रा माराव्या लागतात. कसा भारत आत्मनिर्भर होईल आणि कसा आम्ही म्हणू की आम्ही स्वतंत्र आहोत? तर आपल्याला
शेतकऱ्याच्या क्षमतेप्रमाणे खत, बी बियाणं अथवा जे पेस्टिसाइड आपण ज्याला म्हणतो की बाबा रे फवारणी यंत्रणा, ही शेतकऱ्याच्या बजेटप्रमाणे त्याच्या क्षमतेप्रमाणे निर्माण होणारी स्वदेशी यंत्रणा तयार करण्याची आपल्याला गरज आहे. आणि ती झाली तर आपण स्वतंत्र कृषी व्यवस्था निर्माण केली असं आपल्याला म्हणता येईल. जसे दारू गुटखा खाऊन लोकांना व्यसनांचं एक डोक्यामध्ये पछाडलेलं आहे, त्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आमची शेती सुद्धा त्याच्या व्यसनी झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की कॅन्सरचे रोग वाढतात. त्याचा परिणाम असा झाला आहे डायबिटीज, बीपी, आर्थोपॅटिक म्हणजे गुडघे दुखणे, खांदे दुखणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मूत्राशयाचे रोग वाढत आहेत. याचं कारण आहे की आमची कृषी व्यवस्था आम्ही विदेशीच्या हातात दिलेली आहे. आम्हाला स्वतंत्र कृषी व्यवस्था पाहिजे, म्हणजे प्रकृती केंद्रित कृषी व्यवस्था निर्माण करण्याची आमची गरज आहे. पर्यावरणाचा जर विषय घेतला तर अतिशय महत्वाचा आहे की भारत हा कचऱ्याची पेटी करून ठेवलेला आहे. म्हणजे काय, आज दिल्ली मार्केट जर तुम्ही पाहिलं तर दिल्लीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या जगभरातलं किंवा भारतातलं दिल्लीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स तिथं येतं आणि त्याला रिसायकलिंग करण्याच्या फॅक्टऱ्या तयार झाल्यात. त्याच्यामुळे अनेक प्रकारचं प्रदूषण दिल्लीच्या अवतीभोवती वाढलेलं आहे. आपण पाहिलं की चीन करोडो लाखो टन प्लास्टिक तयार करतो आणि भारतात स्वस्त विकतो. म्हणजे काय, चीनमध्ये केमिकलचं प्लास्टिक तयार होणार आणि भारतामध्ये ते विक्री होणार. वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स, इलेक्ट्रॉनिक्स असू द्या नाहीतर प्लास्टिकच्या असू द्या, हे आपण इम्पोर्ट करतो आणि मग भारतामध्ये त्याचं रिसायकलिंग होत नाही, रियूज होत नाही. त्याच्यामुळे कचऱ्याची व्यवस्था भारतामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि पैसा आपण चीनला देतो. अमेरिका आणि युरोप कंट्रीज वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी औषधी तयार करतात आणि भारतामध्ये फुकट विकतात किंवा कमी फुकट म्हणजे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून आणि कमी किमतीत विकतात. ज्या त्यांच्या देशात बॅन झालेल्या औषधी आहेत त्या आपल्याकडे येऊन विकतात. रासायनिक खतांचाही हेच आहे. म्हणजे भारत हा कचऱ्याची पेटी झालेला आहे. जगभरातले देश भारतामधून कचरा तयार करणार आणि भारतात आणून टाकणार आणि भारतीय सरकार, भारत सरकार अथवा भारतीय उद्योजक अथवा भारतीय प्रशासन त्या सगळ्यांना वेलकम करणार. या प्रकारची जर पर्यावरण व्यवस्था राहिली तर आम्ही कधीच स्वतःचं चांगलं पर्यावरण ठेवू शकणार नाही आणि आमच्या नैसर्गिक साधन संपत्तीची जी उद्योगामुळे नाश होतोय त्याला आम्ही कधीच बॅलन्स करू शकणार नाहीत. आपल्याला आपली स्वतःची यंत्रणा निर्माण करावी लागेल जेणेकरून आपल्याला कुठंतरी यामधून बदल घडवता येईल. आणि मग आपल्याला बदल काय अपेक्षित आहे, तर भारत स्वतंत्र म्हणजे स्वतःची व्यवस्था, संपूर्ण व्यवस्था परिवर्तन करण्याची आपल्याला गरज आहे. मग ती संपूर्ण व्यवस्था परिवर्तन करायचं असेल तर इंग्रज सरकारनी द इंडियन पोलीस ऍक्ट 1861 ला बनवला, लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1994 ला बनवला किंवा एज्युकेशन ऍक्ट 1858 ला बनवला. असे जे काही हजारो कायदे कानून जे इंग्रजांनी बनवले त्यांचा आपल्याला रीतसर अभ्यास करावा लागेल आणि भारताच्या नागरिकांना जास्तीत जास्त कसा सन्मान मिळेल, त्यांना स्वावलंबी जीवन कसं मिळेल, भारताची नैसर्गिक संपत्ती कशी चांगली राहील, भारतामध्ये कृषी व्यवस्था कशी सक्षम होईल, भारताची आरोग्य व्यवस्था कशी बळकट होईल, या प्रकारचे कायदे कानून आपल्याला बदलावे लागतील. घटनेमध्ये 372 क नावाचं कलम आहे ज्याच्यामध्ये हा अधिकार दिलेला आहे की नागरिकांच्या लोककल्याणकारी निर्णय घ्यायचे असतील तर लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन ते घेऊ शकतात. पण आपल्याकडे ती इच्छाशक्तीची अभाव आपल्याकडे आहे. बजेटमध्ये भारताचं बजेट आज 30 लाख करोड रुपयाच्या पुढे जात आहे, पण शेवटच्या माणसाला आजही त्याबद्दलचा न्याय मिळत नाही. आम्हाला अपेक्षित आहे भारतामध्ये भ्रष्टाचार, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही आहे कारण की सगळ्यांना माहिती आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की मतदान अनिवार्य करा, कंपल्सरी मतदान करा. याचा जर कायदा भारतामध्ये तयार करण्यात आला तर भारतामध्ये जे पैशासाठी निवडणूक आणि निवडणुकीसाठी जो पैसा, हे जे सूत्र तयार झालेले आहे त्याच्यावर अंकुश येईल आणि चांगले राजकीय नेतृत्व तयार होण्याची संधी मिळेल. तर भारतातला भ्रष्टाचारावर जर नियंत्रण करायचं असेल, तसंच लोकशाही जर आपल्याला सुरक्षित ठेवायची असेल तर मतदानाचा कायदा अनिवार्य करा, कंपल्सरी मतदान करा. जो मतदान करणार नाही त्याला काहीतरी तुम्ही दंड द्या किंवा अप्रत्यक्षरित्या त्याच्या सुविधा कमी करा.
ज्या प्रकारे भारतामध्ये दारू, तंबाखू, गुटखा, व्यसनाधीनता, गांजा वगैरेचा व्यसनाधीनतेचा प्रचंड भरीमार वाढत चाललेला आहे, व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. तर जी लोक व्यसनामुळे मरतात किंवा जी लोक व्यसनामुळे कॅन्सर होतो, टीबी होतो, अशा लोकांचा उपचार ह्या दारूवाल्या आणि तंबाखूवाल्या कंपन्यांना कंपल्सरी करायला लावा. म्हणजे व्यसनाधीनचा कुठंतरी एक परिणाम कमी होईल किंवा व्यसनाधीनतेमधून आपण कुठंतरी बाहेर पडू आणि त्याचा जो होणारा दुष्परिणाम आहे समाजावर तो कमी होईल. गुटखा, प्लास्टिक मुळे नाश होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण काय करतो की गुटखा आणि प्लास्टिक विक्री बंद करतो, पण ते ब्लॅकनी विकल्या जातं. अहो, त्याच्या निर्मितीवर बंदी घाला ना. जो निर्मिती करणारा आहे, आपल्याकडे तर इतकी इंटेलिजन्स एजन्सी आहे, आपल्याकडे CID आहे, आपल्याकडे पोलीस यंत्रणा आहे, आपल्याकडे गरज पडली तर मिलिटरी यंत्रणा आहे. देशाचं अहित करणाऱ्या ज्या काही उद्योग चालवणारे हे जे प्रकरण असतात, याला तुम्ही मुळापासून बंद करा, तर पर्यावरणाचं आपल्याला संतुलन राखता येईल. भ्रष्टाचारी, बलात्कारी, आतंकवादी, खाद्यपदार्थात भेसळ करणारी, विषारी प्रदूषण करणारी जी यंत्रणा आहे, जे उद्योग आहेत, यांना अजन्म कारावास द्या, अन्यथा यांना ताबडतोब फाशीची शिक्षा द्या, तर याच्यावर नियंत्रण येईल. नाहीतर भारतातलं जे गुन्हेगारीचं प्रमाण आहे ते कधीच कंट्रोलमध्ये होणार नाही. तर आम्हाला आमची कायदे व्यवस्था अशी स्वतंत्र पाहिजे की जेणेकरून शेवटच्या माणसाला न्याय मिळेल, गुन्हेगारांवर अथवा प्रदूषण करणाऱ्यांवर अंकुश मिळेल. आम्हाला अशी स्वतंत्र व्यवस्था पाहिजे. आज आमच्याकडे एक तर आम्ही सर्वसामान्य लोक पोलीस स्टेशनमध्ये जायलाच घाबरतो, आणि जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर आम्हाला FIR आमचा घेतला जात नाही. जर FIR घेतला तर कायदे कानूनमध्ये आम्ही कितीतरी वेळा कोर्टाच्या चक्रा मारतो, कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास आमचा राहिला नाही. तर सामान्य नागरिकांना न्याय मिळेल अशी, सामान्य नागरिकांना न्याय व्यवस्थेवर विश्वास जडेल अशी न्याय व्यवस्था आपल्याला तयार करावी लागेल. आणि पर्यावरण असेल, कचरा व्यवस्थापन असेल, अन्नधान्यातली भेसळ असेल, याच्यामुळे जे आरोग्याची हानी होतीये याच्याकडे डोळेझाक न करता कठोर शासन आणि कठोर प्रकारे यांना दंड करणारी व्यवस्था आपल्याला पाहिजे. भारताची स्वतंत्र व्यवस्था म्हणजे काय? भारत हा जगातला सर्वात चांगला आध्यात्मिक संस्कृती असलेला देश आहे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माचा साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर मानवतावाद जीवनामध्ये ठेवणे, म्हणजे माणुसकी जीवनात ठेवणे, आपुलकी जीवनात ठेवणे, कुठेतरी विश्वासार्हता जीवनात ठेवणे, कुठेतरी चांगुलपणा जीवनात ठेवणे. अध्यात्म काय शिकवतं? तर अध्यात्म आपल्याला खऱ्या अर्थाने माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं हे अध्यात्म आपल्याला शिकवतं. मग आमची जी भारतीय संस्कृती आहे, या भारतीय संस्कृतीचा नाश जी तक्षशिला नालंदा विश्वविद्यालयामधून होती आमच्याकडे, तिचा नाश आजची शिक्षण व्यवस्था करतीये, अथवा आजची राजकीय व्यवस्था करतीये, अथवा आजची समाज व्यवस्था करतीये, असा आमचा आरोप आहे. मग या देशाची जी मानवतावादी संस्कृती होती, सर्वे भवन्तु सुखिनः म्हणणारी संस्कृती आहे, सर्व धर्म सर्व जाती यांना राष्ट्रीय एकात्मतामध्ये बांधणारी आमची संस्कृती आहे का अशी पक्ष व्यवस्था? आहे का अशी राजकीय व्यवस्था? तर असे कायदे कानून केले पाहिजे की एखाद्या राजकीय व्यक्तीने जर एखाद्या जातीवर काही बोलला तर त्याचं राजकीय करिअर समाप्त झालं पाहिजे. कारण की या राजकीय नेत्यांकडे पाहूनच आपण समाज व्यवस्था निर्माण होत असते, किंवा समाज व्यवस्थेकडे पाहूनच उद्याचा तरुण निर्माण होत असतो. तर आपल्याला असे कायदे कानून बनवावे लागतील की जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील. जातींवरचे आरोप, धर्मावरचे आरोप हे विदाऊट एनी इन्व्हेस्टिगेशन अथवा विदाऊट एनी एव्हिडन्स करणारे जे आरोप आहेत त्यांच्यावर अंकुश आलाच पाहिजे. भारताची संस्कृती ही मानवतावाद ठेवणारी संस्कृती होती. त्या संस्कृतीचं जतन करणारी यंत्रणा आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून, शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून, आम्हाला सामाजिक यंत्रणेच्या माध्यमातून, राजकीय यंत्रणेच्या माध्यमातून अपेक्षित आहे. तर भारतीय राष्ट्रीय एकात्मता टिकेल, तर जाती व्यवस्था कुठेतरी नष्ट होईल, तर सर्वधर्म समभाव हा एक चांगला मंत्र सर्वांमध्ये रुजेल आणि
आम्हाला असं अपेक्षित आहे की आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन आमच्या देशाला पुढे न्यायचं आहे. खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्यता मिळाली नाही हे म्हणण्याचं माझं धाडस याच्यासाठी मी करतो की आमच्या पूर्वी काय व्हायचं, आमच्या ग्रामीण भागामध्ये पिकायचं आणि ते जगभर विकायचं. आज काय होतंय, जगभरात तयार होतंय आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये येऊन ते विकतंय. म्हणजे आम्ही परावलंबी झालो, आम्ही पारतंत्र्यात आलो. आम्हाला आत्मनिर्भर ग्राम व्यवस्था हवी आहे, आम्हाला आत्मनिर्भर भारताची व्यवस्था हवी आहे. म्हणजे गावात तयार व्हावं आणि जगभर विकावं ही व्यवस्था आम्हाला निर्माण करायची आहे. आणि त्याच्यासाठीचे तंत्र म्हणजे त्याच्यासाठीची व्यवस्था आम्हाला हवी आहे. ती राजकीय व्यवस्था आम्हाला हवी आहे, ती सामाजिक व्यवस्था आम्हाला हवी आहे, त्या प्रकारची बांधिलकी आम्हाला हवी आहे, त्या प्रकारची राष्ट्रीय एकात्मता आम्हाला हवी आहे. आणि दुर्दैवाने हे आम्हाला शिक्षण व्यवस्था देत नाही. आमच्या आरोग्य व्यवस्थेमधून आम्हाला कुठल्याही प्रकारचा एक सामान्य नागरिक कोरोनाचा 2 लाख 5 लाख रुपयाचा उपचार करू शकत नाही. आम्हाला स्वस्तात आमच्या स्वदेशी चिकित्साची आम्हाला त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून एक यंत्रणा हवी आहे की जी सामान्य नागरिकाला न्याय मिळेल. तर अशा प्रकारे संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय, पण सामान्यांना संपूर्ण न्याय व्यवस्था आमच्याकडे आलेली नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजकीय आदर्श आहेत हे आम्ही फक्त म्हणतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी राजकीय यंत्रणा अंमलबजावणी केली आहे ती अंमलबजावणी करण्यासाठी आज आम्ही तयार झालो पाहिजेत. आज भारत साधी स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम तयार करू शकला नाही. आजही आपल्याला विदेशी नीतीवर अवलंबून राहावं लागतं. आजही आपल्याला भांडवलशाहीवर अवलंबून राहावं लागतं. आजही आपल्याला कुठेतरी खाजगीकरणावर अवलंबून राहावं लागतं. तर या ठिकाणी मी विनंती करतोय भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त की आम्हाला आत्मनिर्भर व्यवस्था निर्माण करायची आहे. भारताच्या संस्कृतीवर आधारित आम्हाला व्यवस्था निर्माण करायची आहे, ज्या संस्कृतीचा आधार हा माणुसकी होता, ज्या संस्कृतीचा आधार हा अध्यात्म होता. आणि हे सगळं करत असताना आम्हाला सर्व राष्ट्रभक्तांना एकत्रित येण्याचं आव्हान करायचं आहे. आज जे काही राष्ट्रभक्त सामाजिक संस्था, पत्रकार, लेखक, वकील, डॉक्टर, शिक्षक जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आमचे राष्ट्रभक्त भारतीय नागरिक आहेत, या सर्वांनी जसे हाताचे 5 बोटं असतात, हे हाताचे 5 बोटं जर एकत्रित झाले तर एक वज्रमुठ तयार होतीये. ही वज्रमुठ आपल्याला आता सगळ्यांना एकत्रित येऊन निर्माण करायची आहे आणि त्याचा केंद्रबिंदू हा संपूर्ण व्यवस्था परिवर्तन म्हणजे सामान्य नागरिकांना न्याय देणारी, प्रकृती केंद्रित विकास करणारी आणि सर्वात महत्त्वाचं या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या पाठीवर लाठ्याकाठ्या सहन केल्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि क्रांतिवीरांना अपेक्षित असा सशक्त, स्वावलंबी आणि स्वदेशी संस्कृतीवर आधारित भारतीय व्यवस्था आपल्याला निर्माण करण्यासाठी भारताची परत एकदा बांधणी आपल्याला करावी लागेल. यासाठी मी आपल्या सर्वांना आव्हान देतोय की आपण सर्वांनी एकत्रित येऊया. महाराष्ट्रामध्ये 36,000 गावं आहेत, 354 तहसील आहेत, अंदाजा 27,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही तरी प्रयत्न करत आहोत की स्वदेशी आरोग्य व्यवस्था या ठिकाणी रुजू व्हावी, स्वदेशी शिक्षण व्यवस्था या ठिकाणी रुजू व्हावी की ज्याच्या माध्यमातून सशक्त, आत्मनिर्भर आणि एक स्वाभिमानी, चरित्र संपन्न युवक निर्माण व्हावा. यासाठी आमची पर्यावरण व्यवस्थेचं संतुलन राखावं, अशा प्रकारची पर्यावरण व्यवस्था आम्हाला निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कृषी व्यवस्था आम्ही अशी निर्माण करू की ज्याच्या माध्यमातून आमचा शेतकरी हा स्वाभिमानी होईल, तो आत्मनिर्भर होईल आणि तो सक्षम देखील होईल. यासाठी मी सर्वांना आव्हान करतोय की आपण सर्वांनी एकत्रित येऊया. लवकरच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या समूहाच्या माध्यमातून आम्ही एक सदस्य नोंदणी अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहोत आणि या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्रित येऊया आणि स्वतंत्र म्हणजे भारतीय संस्कृतीवर आधारित स्वतःची व्यवस्था, ती राजकीय व्यवस्था असेल, ती सामाजिक व्यवस्था असेल अथवा ती आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, कृषी अशा वेगवेगळ्या व्यवस्था असतील, या सर्व व्यवस्था आपल्या भारताच्या
संस्कृतीवर आधारित आपल्याला करायचे आहेत। यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं। सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून होणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानात आपण सहभागी व्हावं आणि सातत्याने लोकांनी स्वतंत्रतेसाठी अथवा स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे। आपण या स्वराज्याला सुराज्य घडवण्यासाठी आपण एकत्रित येऊया आणि आपल्या सर्वांचा वेळ देऊया, आपल्या सगळ्यांचं योगदान देऊया। आपण श्रमदानाने आणि समयदानाने आपला भारत हा परत एकदा विश्वगुरू करूया, आपण त्याला सक्षम बनवूया, हीच विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।